त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती. ह्यावेळेसची परिस्थिती आज जर तुम्ही पाहिलं तर इंदापूर तालुक्याची निवडणूक ही पूर्णपणे जनतेने हातात घेतलेली आहे आणि जनतेचा मनातला कौल हा मान्य करून आम्ही हा निर्णय घेत आहोत. आपल्यासोबत अंकिता पाटील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. आज प्रवेश होतोय, काय भावना आहेत? आज खरं तर इंदापूर तालुक्यासाठी एक खूप ऐतिहासिक असा दिवस आहे. आज ज्या पवार कुटुंबियाबरोबर आमचे 6 दशकाचे संबंध आहेत त्यांच्याबरोबर आम्ही परत एकदा एक मनोमिलन होत आहे आणि आम्ही आणि आमचे सर्व कार्यकर्ते खूप उत्सुक आहेत. पवारांशी तरी कौटुंबिक संबंध असले तरी संघर्ष मात्र झाला, त्यांच्याच त्रासाला कंटाळून तुम्ही भाजपमध्ये गेला होता. आज पुन्हा एकदा या पक्षात प्रवेश करता आहेत, कसं बघता पुढचं चित्र? नाही, आता संघर्ष वगैरे हा जो विषय आहे तो त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती. ह्यावेळेसची परिस्थिती आज जर तुम्ही पाहिलं तर इंदापूर तालुक्याची निवडणूक ही पूर्णपणे जनतेने हातात घेतलेली आहे आणि जनतेचा मनातला कौल हा मान्य करून आम्ही हा निर्णय घेत आहोत. 5 वर्ष पाठीमागे जाऊन बघताना मागच्या 5 वर्षात काय मिळालं आणि काय गमावलं असं तुम्हाला वाटतं? कसं आहे, आम्ही काय मिळवलं काय गमावलं हे पदाच्या माध्यमातून किंवा त्या अनुषंगाने आम्ही कधीच बघत नाही. इंदापूर तालुक्यातील गोरगरीब जनतेचं प्रेम हे मिळालं आणि हे मिळत आलेलं आहे. त्याच्यामध्येच आम्ही सर्वजण समाधानी आहोत. आता नवीन वाटचाल करता आहात, त्याला शुभेच्छा आहेत. पण तू मागचं 5 वर्षात जे भाजपनं जो अनुभव आहे तो घ्यायला पाहिजे होता किंवा घेतला नाही असं वाटतं का? आज या गोष्टीवर चर्चा करण्याची वेळ नाहीये. आज आमचे भाऊंचे भारतीय जनता पार्टीमधील फडणवीस साहेब असतील सगळ्यांचेच एक खूप चांगले संबंध आहेत आणि ह्या सगळ्या संबंध चांगले होते म्हणून आम्ही तेव्हा पक्षामध्ये गेलो आणि आता पक्ष सोडताना सुद्धा आमचे सगळ्यांचे संबंध चांगलेच आहेत. मागच्या 5 दशकांमध्ये जर तुम्ही पाहिलं मोठे भाऊ असतील किंवा हर्षवर्धन पाटील साहेब असतील यांचे सगळे पक्षामधील सगळ्यांचे संबंध नेहमी चांगले आहेत. त्यामुळे कुठल्याच प्रकारची कटुता ही मनात नाहीये. हा निर्णय जो आहे हा जनतेच्या मनातला कौल लक्षात घेऊन आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही निर्णय घ्यायच्या आधी देवेंद्र फडणवीसांना भेटला आहात, त्या दिवशी देखील मी प्रश्न विचारला होता. आज पुन्हा एकदा विचारतो, भाजपच्या नेत्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला नाही का? बराच थांबवण्याचा प्रयत्न झाला, बरीच चर्चा झाली. फडणवीस साहेबांनी पण एवढ्या सहजासहजी आम्हाला नाही जाऊन दिलं. हे पण शेवटी त्यांचं आणि भाऊंचं एक म्हणजे आता म्हणून नाही पण आधीपासूनच त्यांचं नातं आहे. ते एक चांगल्या प्रकारची त्यांची मैत्री आहे. पण शेवटी कसं असतं, महायुतीमध्ये काही पेच प्रसंग त्यांच्याही समोर निर्माण झालेले आपण बघत आहोत. तेही त्यांनी व्यक्त करून दाखवले आणि त्यांनीही आम्हाला आमच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. शेवटचा प्रश्न विचारतो, कसं पुढची वाटचाल बघता? आता जनतेने निवडणूक ही पूर्ण इंदापूर तालुक्यातील हातात घेतलेली आहे आणि पवार साहेबांबाबतीत इंदापूर तालुक्यातील प्रत्येक जनतेच्या मनामध्ये खूप एक आदर आहे. सुप्रियाताईंचं काम पण संसदरत्न म्हणून त्यांनाही खूप पुरस्कार मिळाले आहेत. ताईंचंही एकदम सामान्य गोरगरीब जनतेपर्यंतचा जो संपर्क आहे हे एकत्रित पद्धतीने जेव्हा आम्ही सगळे एकत्रित येऊ तेव्हा जनतेचा कुठलाच प्रश्न येणाऱ्या 5 वर्षामध्ये सॉल्व्ह झालेला न राहील असं मला वाटतं. अगदी शेवटचा प्रश्न की तुम्ही आज प्रवेश करता आहात, जे जुने कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे त्यांनी थोडीशी नाराजी व्यक्त केलेली आहे, कसं बघता या नाराजीकडे? आता मी तर कालपासून जेवढे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामधले पहिल्यापासूनचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांना मी स्वतः फोन करून आजच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेलं आहे. सगळे जे आताचे पण रिसेंटली आलेले पक्षामध्ये पदाधिकारी त्यांनाही स्वतः मी घरी जाऊन काल आमंत्रण दिलेलं आहे. त्यामुळे असा कुठलाच विचार आम्ही शेवटी जेव्हा पक्षात जात आहोत पक्षामध्ये पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब असतील यांनी खूप एक मन मोकळेपणाने आमचं स्वागत केलं आहे, आमच्या कार्यकर्त्यांचं स्वागत केलं आहे आणि निश्चित पद्धतीने गटामध्ये जुने जे कार्यकर्ते आहेत त्यांना आम्ही नेहमीच सन्मानित करून विचारात घेऊन आम्ही सर्वजण एकत्रित काम करणार आहोत. धन्यवाद आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. तरी होते अंकिता पाटील. सगळ्यांना एकत्र घेऊन काम करू असं जे आहे ते अंकिता पाटील म्हणालेत. कॅमेरा पर्सन विजय राऊत सह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.